नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयावर भाग 2 अंतर्गत संभाव्य प्रश्न बघणार आहोत, जे भविष्यात परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, वीट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वीट म्हणजे कंटाळा, उदासीनता। तर आपण म्हणतो ना की त्याला अभ्यासाचा उबग आहे, त्याला अभ्यासाचा कंटाळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल उबग। पुढे, मराठी वर्णमालेत एकूण डॅश वर्ण आहेत? तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतो आपण। तर मराठी व्याकरणात एकूण 48 वर्ण आहेत। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। 48 वर्ण आणि 12 स्वर आणि 2 स्वरादी। पुढे, सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा। सदाचार, तर मित्रांनो तिथे सत अधिक आचार, पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। हे एक व्यंजन संधीचे उदाहरण आहे, ज्यामध्ये एक व्यंजन आणि एक स्वर दोघे मिळून व्यंजन संधी तयार होते। पुढे, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। तर दिलेल्या पर्यायापैकी जो मित्रांनो अनुवांशिक आहे हे बरोबर लिहिलेलं आहे। आदरातिथ्य जो आहे तोही बरोबर लिहिलेला आहे। अविकारी हा शब्दही बरोबर लिहिलेला आहे। मात्र जो अधिनियम आहे हा धला पहिली वेलांटी हवी होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा अशुद्ध शब्द आहे। पुढे, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे की हे एक विधान आहे, म्हणजे काहीतरी माहिती देत आहेत, काहीतरी सांगत आहे। तर हे विधानार्थी वाक्य होणार आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, बाळ एवढा चिवडा खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू ओळखा। तर मित्रांनो इथे क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द जो खाऊन टाक या शब्दावर आपला या वाक्य संपत आहे, म्हणजे खाऊन टाक म्हणजे मूळ क्रियापद काय इथे खाण्याची क्रिया आहे। तर खाण्याची क्रिया म्हणजे मूळ धातू त्याचं झालं आहे खा, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। क्रियापदाचा मूळ धातू म्हणजे क्रियापदाचा स्वरूप, असे स्वरूप ज्यामध्ये कोणताही प्रत्यय नसतो, म्हणून खा हा वरील वाक्यामधील बरोबर उत्तर होईल, मूळ धातू क्रियापदाचा। पुढे, रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर आपण या शब्दाला अधोरेखित केलेले आहे। तर मित्रांनो हे आपण जे वापरलेले आहे तर ते रमेशसाठी वापरलेलं आहे, म्हणजे हे सर्वनाम आहे, म्हणजे नाम न घेता तिथं सर्वनाम वापरलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। सर्वनाम म्हणजे नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी त्या जागी आपण येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो। हे आत्मवाचक सर्वनाम या उपप्रकाराचं ते शब्द आहे आपण। पुढे, यापैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचन होताना शब्दात बदल होत नाही? तर आपण एक एक पर्याय तपासून बघूयात। तर मित्रांनो, पान या शब्दाचे अनेक वचन पाने असे होते। आसू या शब्दाचे अनेक वचन आसवे असे होते आणि लिंबू या शब्दाचे अनेक वचन लिंबे। मात्र जो सभा हा शब्द आहे तो त्याचा अनेक वचन सभा असेच राहते, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, काळ्या दगडावरची रेख या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। म्हण आहे मित्रांनो ही काळ्या दगडावरची रेख, तर याचा अर्थ आहे कधीही न बदलणारी गोष्ट, म्हणजे जी होणारच आहे पक्की गोष्ट। तर दिलेल्या पर्यायापैकी जो न बदलणारी गोष्ट आहे तो आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, शेती या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा। शेती म्हणजे मित्रांनो आपण जो सामान्य भाषेत बोलतो
शेतीवाडी, शेतजमीन त्याप्रमाणे दिलेल्या पर्यायापैकी शेती या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे? तर शेती भाती असं आपण म्हणतो. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. शेती आणि भाती म्हणजे पीक, हा योग्य जोड शब्द होईल. त्याला 2 शब्द एकत्र जोडून लिहिणे म्हणजे जोड शब्द. पुढे युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली? तर युगंधर ही कादंबरी श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित आहे आणि ती लिहिलेली आहे शिवाजी सावंत यांनी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, शिवाजी सावंत यांनी अलीकडचं जो छावा कादंबरी आहे, छावा मृत्युंजय, हेही त्यांनी लिहिलेलं आहे, शिवाजी सावंत. पुढे खालीलपैकी शब्दाचा समास ओळखा. तर मित्रांनो, हा शब्द आहे त्याचा समास ओळखायचा आहे आपल्याला. पंचपाळे अर्थात 5 पायांचा समूह. तर मित्रांनो, इथे जो संख्या विशेषण वापरलेलं आहे, कारण पहिले पद हे संख्या विशेषण आहे म्हणून हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐपत. ऐपत म्हणजे मित्रांनो सामर्थ्य, कॅपॅसिटी, क्षमता. तर जो कुवत आहे, पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. उदाहरणार्थ आपण म्हणतो की त्याच्या ऐपतीनुसार तो खर्च करतो, त्याच्या कुवतीनुसार, म्हणून ऐपत या शब्दाचा योग्य अर्थ कुवत असा होईल. पुढे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पालीने किड्यास पकडले. तर मित्रांनो, इथे कोणता प्रयोग वापरला गेलेला आहे? तर तो आहे भावे प्रयोग. कारण मित्रांनो, जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही जो क्रियापद आहे तो बदलत नाही, तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग म्हणतो. याची ट्रिक म्हणजे काय मित्रांनो? या प्रयोगात कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो, म्हणजे पाली या कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्म जो आहे किडा त्यालाही प्रत्यय आहे, म्हणून हा भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. पुढे खाली वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग केलेला आहे, त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. तर मित्रांनो, पहिला जो पर्याय आहे, जखमी ससा पाहताच आरतीचे मन हेलावले. तर मित्रांनो, हा वाक्य बरोबर आहे, कारण जखमी ससा पाहताच त्याचा जो भाव आहे तो मन हेलावणारा आहे. दुसरा जो पर्याय आहे, गंगेचे सुंदर घाट आणि तेथील भक्तिमय वातावरणाने कांचनला भुरळ घातली. तर मित्रांनो, इथे जो भाव व्यक्त होणार आहे भुरळ घालणे, हाही योग्य आहे. पुढे जो आहे, सुंदर चित्र पाहताच कोमलला दरदरारून घाम फुटला. तर मित्रांनो, इथे व्यक्त होणारा भाव चुकीचा दिसत आहे, कारण सुंदर चित्र पाहताच कोमलला दरारून घाम फुटण्याचा काही अर्थ लागत नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पुढे 5 वर्षाच्या अर्णवने संपूर्ण हरिपाठ न अडखळता गायल्याने उपस्थित श्रोते थक्क झाले. तर हाही बरोबर आहे मित्रांनो. व्यक्त होणारा भाव यामध्ये जो दरदरून घाम फुटण्याचं हे जे भाव आहे, ती भीती, काळजी, टेन्शन या भावनाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, सौंदर्य पाहून दरदरारून घाम फुटणे हे भावानुसार अयोग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. पुढे बाजी तया त्वरित धावूनी देई हात, जेव्हा पडे चतुर्लासही संकटात. प्रस्तुत पंक्तीत हात देणे हा वाक्प्रचार कोणत्या अर्थाने आला आहे? तर मित्रांनो, हात देणे म्हणजे इथं काय शब्द आहे? संकटात हात देणे म्हणजे मदत करणे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे खालील सामासिक शब्दांचे विग्रह केलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता? तर मित्रांनो, जो पहिलाच पर्याय आहे सेवानिवृत्त, तर त्याचं सेवा आणि निवृत्त असं होत नाही, सेवेतून निवृत्त असा विग्रह योग्य होईल. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन हा मित्रांनो योग्य आहे.
विग्रह, पंचपाळे आत्ताच बघितलं आपण 5 पाळ्यांचा समूह, हाही योग्य पद्धतीने दिलेला आहे. आणि शेवटी जो आहे साबुदाणा वडा, साबुदाणा घालून केलेला वडा, हाही विग्रह बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो विग्रह आहे तो चुकीचा आहे. पुढे, सुदाम त्याने अनुभवलेल्या भिन्न स्वभावाच्या माणसांचे किस्से रंगवून खुलवून सांगायचा, तेव्हा ऐकणाऱ्यांची विचार प्रक्रिया थांबायची. तर वाक्याच्या अर्थानुसार योग्य वाक्यप्रचार निवडा. तर हे मित्रांनो अर्थ आहे, त्याचा आपल्याला वाक्प्रचार निवडायचा आहे दिलेल्या पर्यायापैकी. तो जो मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आहे, मती कुंठित होणे, म्हणजे विचार करण्याची क्षमता थांबणे. बुद्धीलाच समानार्थी शब्द आहे मती, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, पसंत या शब्दाला खालीलपैकी कोणता उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतो? पसंत या शब्दाचा अगोदर उपसर्ग म्हणजे आधी लागलेला प्रत्यय शब्द उपसर्ग. तर पसंतला आपण नापसंत म्हणतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. जसं आपण हजर या शब्दाला गैरहजर हा शब्द लावतो, योग्यला अयोग्य, विरोधला बिनविरोध, त्याचप्रमाणे पसंतला नापसंत. पुढे, खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे? आपल्याला बरोबर पर्याय ओळखायचा आहे. तर असते वाहन वेळ वाचवण्यासाठी, तर नाही मित्रांनो, हा क्रियापद पहिलेच आलेला आहे, शेवटी हवा होता. वेळ वाहन वाचविण्यासाठी असते, नाही मित्रांनो, इथे उलटं झालेलं आहे, हाही चुकलेला आहे पर्याय. पुढे, वाहन वेळ वाचविण्यासाठी असते, तर मित्रांनो इथे योग्य पद्धतीने क्रियापद आणि जे स्ट्रक्चर आहे ते योग्य पद्धतीने दिलेलं आहे. आणि जो चौथा पर्याय आहे, वाचविण्यासाठी वाहन वेळ असते, हाही अर्थपूर्ण वाक्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, अंशाभ्यस्त शब्द ओळखा. अंशाभ्यस्त शब्द म्हणजे एका जोड शब्दात दोन्ही शब्द पूर्णपणे समान नसतात, पण एक शब्द दुसऱ्या शब्दाच्या स्वरूपात बदललेला असतो. उदाहरणार्थ, अदलाबदल, शेजारी पाजारी, उलटसुलट. तर दिलेल्या पर्यायापैकी जो चौथा पर्याय आहे, बारीक सारीक, हा अंशाभ्यस्त याचा एक प्रकार आहे, याचं उदाहरण आहे बारीक सारीक. पुढे, प्रस्तर्क होणे, योग्य शब्द निवडा. तर मित्रांनो याचा काय अर्थ आहे? प्रस्तर्क होणे म्हणजे स्फुरण येणे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. स्फुरण येणे अर्थात अचानक डोक्यात येणारा विचार, कल्पना, प्रेरणा जे अचानक येते त्याला आपण स्फुरण येणे म्हणतो, प्रस्तर्क होणे. पुढे, अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयपदी विभक्तींचे प्रत्यय लागतात, अशा विभक्तीस काय म्हणतात? तर मित्रांनो प्रश्न समजून घ्या नीट. जर एक विभक्ती आहे, प्रत्यय एखाद्या विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीय विभक्तीचे प्रत्यय लागतात. उदाहरणार्थ, तू हा शब्द आहे, तर तू या शब्दाला आपण तुझ्याच्याने असं उच्चारलं, तर आपण तुझ्याच्यानेमध्ये च हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय जोडला आणि ने या तृतीयपदी विभक्तीचा प्रत्यय जोडला. तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत, विभक्ती प्रकार आहे, त्याला म्हणतो आपण सविकर्णी विभक्ती. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. यामध्ये मूळ शब्द व प्रत्यय यांच्यामध्ये आणखी एक अक्षर येऊन जे रूप तयार होतो त्यास सविकर्णी विभक्ती आपण म्हणतो. पुढे, कान, रान, रुख या शब्दांचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे कानचं संस्कृत शब्द कर्ण आहे, रानचं अरण्य, त्याचप्रमाणे तर हे डायरेक्टली संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द नाहीत. तर कर्णचं कान झालेलं आहे म्हणजे बदल झालेला आहे. तर संस्कृतमधून मराठीमध्ये येताना जे शब्दात बदल झाले त्या शब्दांना आपण काय म्हणतो? तद्भव शब्द म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे,
असुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो, असुर म्हणजे दानव, राक्षस. तर या उलट सूर म्हणजे देव. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.